अरे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की नांदिवलीत पाऊल ठेवला ठेवला सगळ्यात आधी तूच भेटशील. खूप आठवण येत होती तुझी. एक मिनिट ऐका ना. हे बघा कोण आहात तुम्ही? मी ओळखतो का तुम्हाला? अहो हसताय काय? हसू नका प्लीज. मी नाही ओळखत तुम्हाला. आणि काय हे लगेच असं मिठी वगैरे बरं दिसतं का हे? म्हणजे तुर्फू मार्फाला ओळखलंच नार्फाय? मी तुम्हाला नाही ओळखलं म्हणजे मी खरंच नाही ओळखत तुम्हाला. डरपप्पू. डरपप्पू. डब्बू. आजपर्यंत एकच व्यक्ती मला डब्बू बोलायची. चारू. तू चारू आहेस? अगं केवढी मोठी झाली आहेस तू. तू पण तर मोठा झालायस आणि दाढी छान दिसते. अगं मी खरंच नाही ओळखलं तुला. कसं ओळखणार? आपलं नाव थोडी आपण कपाळावर लिहून फिरतो. अगं किती वर्षांनी भेटतोय आपण. मग काय? अरे 7वीची परीक्षा दिली होती तेव्हा शेवटची इथे आले होते. त्याला 7 वर्ष झाली. तरी पण लगेच ओळखलं की नाही तुला? अरे मान काय हलवतोय? अरे मगाशी नाही का त्या मुलांनी 4 वेळा हाक मारली श्रीनू श्रीनू करून, तेव्हा मला कळलं की हाच आपला श्रीनू. अच्छा अच्छा. हुशारायचा तू. म्हणजे काय? अगं पण अशी इथे रस्त्यात काय करते? रिक्षाने आले होती, रिक्षा बंद पडली आणि मी रस्ता विसरले म्हणून म्हटलं कोणाला तरी विचारावं, तर ती मुलं अशी निघाली. नशीब बाबा तू इथे भेटलास. चल चल लवकर घरी निघूया. हे घे. सामान जरा जड आहे. अगं आणखीन एक बॅग आहे. ते जरा ही जास्त जड आहे. तू ही धर आणि ती मला दे. ही जरा जास्त जड आहे. अरे अजूनही तू तसाच आहेस, लाजाळूचं झाड. मग आता इतक्या वर्षांनी तू अशी समोर आलीस तर मग काय करणार? आपण छान वाटलं तुला इतक्या वर्षांनी भेटून. मला सुद्धा अगदी जुने दिवस आठवले. श्रीनू ना काय केलं काय माहित, अजून इलो नाही हा. काय गो लाली? हा कोणाची वाट बघतो? अगो श्रीनूची वाट बघताय मी. श्रीनू तो काय गेलो? ते का मी ना कुंदाच्या घरी पाठवलं ना, अजून इलो नाही ना. कुंदाच्या घराकडे? कशा? कुंदाकडे काय काम तुझा? अगे माझी मैत्रीण आहे ना ती. असा म्हणजे तू जाऊचा होतस त्याची गळा भेट घेऊ. शिनू कशात पाठवलं? अगे मी ना ते का आता कसा सांगू का, कुंदाने एक स्थळ सुचवलं आणि ता म्हणाला की मुलगा आणि मुलगी माझ्याच घराकडे भेटतील. घरातल्या मोठ्यांनी मुलगीक न बघता एकदम मुलगा आणि मुलगी भेटणार, ते पण लोकांच्या घरी. आता सगळ्यांना कळलं ना तर सगळे माकाच ऐकवतील आणि आई तर पारायण सुरू करेल. आणि आता जर मुलीकडच्या लोकांका इकडे बोलवला तर ह्या सगळे जण खुसपटा काढत बसतील. अशांना माझ्या लेकाचा लग्नच होणार नाही कधी. काय गो काय झाला? नाही नाही काय नाही, आम्ही कुंदाकडून निशीच्या लग्नात रुखवतात ठेवण्यासाठी कुरड्या पापड्या करून मागवणार होतोय. अगे बाय, एवढा महत्वाचं काम करू तू त्या कुंदाकडे शिनूक धाडलंस? तू का जाऊ काय धाड भरलेली? नुसतं आपला बसा ना ऑर्डरी सोडायचं बस. कर बाय कर, तेवढा तरी कर. निशीच्या लग्नाचा एवढं विचार करतस ह्या बघून ना माझा मन भरून पावला. अडला माझा खेटर तुझ्या नातीच्या लग्नाचा विचार करू. मग तर ना फक्त माझ्या लेकाच्या लग्नाचाच विचार येता. शिनू पण ना खरी राहूला काय माहित.
बाय माझे श्रीनू लग्न करून बायले घेऊनच इलो की काय उमा आय आय मजू आय उमा उमा काय नाही झालं काय लगीन झालं अगं खोळावल्यासारखा काय बडबडत आहे तर श्रीनूचं काय श्रीनू लगीन करू दिलो काय अगो आत्ता बोललस ना तो कुंदाकडे गेलो म्हणाल आणि या काय बडबडत नाही नाही त्या मुंडावळ्यो गळ्यात हार असत लग्नाचे कपडे घातलेले असत नवरा नवरी मी बघितलंय नाही नाही या शक्यच नाही श्रीनू असं दुसऱ्या कोणा मुलीबरोबर लग्न करून येईल दुसऱ्या कोणा मुलीबरोबर म्हणजे हा अगं तू त्याच्यासाठी पोरी बघतस ना मग त्याची काय विषाद लागली असं काय करूची आपलो शिनू तुझ्यावर गेलेलो नाही म्हणजे घरात कोणाक न सांगता असले गोष्टी करणाऱ्यातलो नाही तो रघुनाथाच्या सावलीत वाढलेलो हा मग जाऊन बघाचा हा मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी हा काय झालं आई अरे श्रीनू आई आई अगं काय तुम्ही असे काय बघताय काय रे कुंदाकडे गेलेलंस ना कुंदन हे कुरडे पापडे दिलेन काय काय अरे आवशीन कुंदाकडे धाडल्या नव्हता ना तुका हो हो अगं जायचे पण मी कुंदा मावशीकडे गेलोच नाही मग ह्या खैसून आणलंस अगं आई ही मला वाटेत भेटली आणि हिला घर दाखवायचं म्हणून मी आलो परत श्रीनू कोण या आणि हे का आपल्या घर कशाक दाखवू हा आणि ह्या एवढा सामान म्हणजे या चारू अगं आत्या नशीब तू तरी मला ओळखलंस या डब्बूने मला ओळखलं सुद्धा नाही दादाने मला फोन करून सांगितलं नसतं तर मी सुद्धा ओळखलं नसतं उमाताई बघा ना होय ग चारू खरंच तू का ओळखलं नाही त्या लालीन गोंधळ घातल्यान बघितलं झाली ताई आम्ही सांगत होतो ना श्रीनू असं काय करणार नाही म्हणजे मी असं काही करणार नाही म्हणजे नाही काय नाही माका सांग तुका चारू भेटला काय अगं हिला आपलं घर आठवतच नव्हतं कसं आठवणार इतक्या वर्षांनी येता हो आणि रस्त्यात मग लोकांना पत्ता विचारत होती नेमका वाटेत मी भेटलो माझ्या कामात खो घालू घरातली माणसं काय कमी होती काय तर ह्या हिला आई तुझं काम मी नंतर करतो मी कुरड्या नंतर घेऊन येतो तू लगेच इतकी रागवू नकोस हा बरा झाला बाई लस लग्नात खूप कामा करूची असत चारू अगं पाया पड सगळ्यांच्या सॉरी येताना एवढा गोंधळ झाला की विसरूनच गेले पाया पडते चला सांगा आता काय काय कामं करायची आहेत हो आत्ताच तर येईलच प्रवासातून जरा आराम कर नंतर काय कंबर कसून कामं करूचीच होत बर लाली आत्ता कशा आहात पाया पडते हा हा ठीक आहे काय गो हो तुका वाटेतच भेटलो ना हो आणि काय नवरी कुठे आहे काय करते तिची तयारी झाली का हो सगळं कळेल आधी चल तू हातपाय धुवून घे चल लवकर श्रीनू जरा चारूच्या बॅगा उचलून ठेवतस हो मी पटकन चारूसाठी थोडा गोडाचा करते
उमाताई बघितलं ना, घरात कोणी आला की कसं एक वेगळंच चैतन्य येतं नाही. खरा मंजू. आणि अगो चारू तर आपल्या घरातलाच एवढासा होता तेव्हा श्रीनू आणि निशी सोबत खळ्यात कसा उड्या मारायचा ना, अजून आठवता माका. आई बाबाशिवाय एकटा राहायचा आपल्यासोबत. आणि आता बघ इतक्या वर्षांनी भेटला, माझा विश्वासच नाही बसला त्या चारूवा म्हणून. हो ना, मोठी झाली आता. होय तर. उमाताई, दादा पण चारूसाठी मुलगा बघतोय, म्हणून त्याने चारूला मुद्दाम लवकर पाठवलंय इथे. काय सांगतस? हा, तो म्हणाला की तुमचं कसं एकत्र कुटुंब आहे ना, मग चारू तिकडे राहून संसाराचे 4 धडे तरी गिरवेल. अगो काय सांगतस? मंजू या तर खरंच बरा झाला. तुका माहित हा? असं म्हणतात की लग्न घरात वावर केल्यान लवकर लग्न जुळता. आणि कोणी सांगावा, निशीच्या लग्नात चारूच कोणाच्या मनात भरला तर? उमाताई, उमाताई तुमच्या तोंडात तूप साखर. अगो हो हो हो. आता गप्पा पुरे झाल्या, कामाक लागूया. लग्न घरातला पहिला पाहुणा इला. आता बघता बघता लग्नाचा दिवस पण जवळ येत बघ. चल हात चालव बरोबर, कामा पडली करते. नीरज, लवकर आलास? हो. मला वाटलं आज निशीची परीक्षा संपली, तुम्ही दोघं कुठे गेला असाल. ऍक्च्युली निशीला ओवी बरोबर बाहेर जायचं होतं, सो. आता काहीच दिवस ही माणसं तिच्या सोबत असतील, अगदी आम्ही पण. नंतर दोघं जाल निघून परदेशात. आत्ता कुठे सगळं छान होत होतं आणि तुला ऑफर आली, पण काही हरकत नाही. 2 वर्षांचाच प्रश्न आहे ना. तिथून तुम्ही आलात ना की 1 मिनिट सुद्धा लांब जाऊ देणार नाही माझ्यापासून. काय झालं मॉम? थँक्यू बेटा. मला माफ करून तू पुन्हा पहिल्यासारखं मॉम म्हणायला सुरुवात केलीस. मी ज्यांच्याशी वाईट वागले ना, त्या सगळ्यांनी मला माफ केलं, पण तू तरीही रागवलेला होता. तू मला माफ केल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नव्हती. मॉम, मला कळत होतं तू हे काही करतेस ते माझ्यावर असलेल्या प्रेमामुळे करतेस. आय अंडरस्टँड. पण आता तुला तुझी चूक समजली आहे आणि तू त्यावर काम करतेस, त्या चुका सुधारतेस. मग मी तरी का तुझ्यावर राग धरून बसू, सांग मला. आता मी मोकळ्या मनाने तुझं लग्न एन्जॉय करू शकते. येस. चारू काय करतेस? का अगं एवढ्या प्रवासातून आलीस तू? अरे बापरे, दाईचे सांगाव जरा, तिला ऐकतच नाहीये. अगं बघते बघते काय बाईचे पिशवी जड आहे. काय आणलं एवढं सामान? काय म्हणते? बघूया. हे सगळं आईने पाठवलंय तुमच्यासाठी. मला काही माहित नाही. तिने मला जबाबदारी दिली आणि ती मी पार पाडते. हे घ्या तुमच्यासाठी पोह्याचे पापड. आणि हे आहे तुमच्या आवडीचं लिंबाचं गोड लोणचं. बाय. आणि हे राहिलंच, ही साडी. अरे बाय माझे, आणखी कशात? ही बघ गो साडी बघ. सॉरी, मला माहित नाही. आईने मला दिली, मी घेऊन आले. आता आईला नाही कसं म्हणायचं. आणि आपल्या माणसांसाठी काही करताना आनंद होतोच ना. होय गो बाय, होय खरा. काय एवढी गडबड चालली हा? अगो बघ काय काय आणल्या ना त्यांना. काय ता? उमा, त्या अजून निशी कशी नाही आली? अगो निशी आणि ओवी गेले टेलर कडे, येतीलच एवढ्यात. ओवी कोण? अगो ओवी माझी भाची, माझ्या बहिणीची लेक. तुझी बहीण म्हणजे तीच ना जिने पळून जाऊन लग्न केलं होतं आणि म्हणून तुम्ही. चारू,
ओवी, निशी, इलास, कधीपासून वाट बघता तुमची चारू? बरा झाला इलासता. ओवी, म्हणजे ते का ओवी ओवी अगो ओवी ओवी काय ग चारू, कुठे काय बोलायचं कळत नाही का तुला? वाईट वाटलं ना तिला? निदान समोर उमाता येत ह्याचा तरी विचार करायचास ना. अगो, त्याका कशा कराडतं जासा तर बोलला ना. आणि सगळ्यांका माहिता संध्यान काय केला अंता. मुद्दाम नाही बोलला ता, चुकून त्याच्या तोंडातून येला. पण जायचे, अहो तिला वाईट वाटलं ना. उमाताई, माफ करा. उमा, त्या खरंच सॉरी अगं, मी चुकून बोलून गेले. माझ्यामुळे तिला वाईट वाटलं. खरंच सॉरी. ओवी, सॉरी अगं, खरंच मला तुला हर्ट नव्हतं करायचं. मी चुकून बोलून गेले सगळं आणि मनापासून सॉरी. इट्स ओके. मला या सगळ्याची सवय झाली आता. इथे आल्यापासून मी हेच सगळं तर ऐकते. बट इट्स रिअली नॉट युअर फॉल्ट. तुला जे माहित होतं तेच तू बोललीस ना. इट्स रिअली फाईन. तसंही सगळेच माझ्या मॉमला ते चुकीचं समजतात. बट द थिंग इज, माझ्या मॉमचं फक्त एवढंच चुकलं की तिने मनापासून कोणावर तरी प्रेम केलं. लग्नात तिच्या बहिणीला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ती इथून निघून गेली. सो माझी मॉम नेहमी माझ्यासाठी बेस्ट आहे. हो, नक्कीच. आई ही मुलांसाठी बेस्टच असते ना. आणि बेस्ट आईची मुलं सुद्धा बेस्टेस्ट असतात. मी तुझ्या आईला कधीच पाहिलं नाहीये, पण मी हे नक्की सांगू शकते की त्या खूप स्ट्रॉंग असतील. तुझ्याकडे बघून कळतंय. फ्रेंड्स, अगं, मी निशी आणि डब्बू. डब्बू डब्बू म्हणजे हा श्रीनू. ह्याला मी लहानपणापासून डब्बूच म्हणते. आम्ही जसे लहानपणीचे फ्रेंड्स तसे आपण मोठेपणीचे. अरे डब्बू, तू पण ये ना. हा. चारू, अगं इकडे ये ना.